आणि आता विविध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेणार आहोत न्यूज टॉप 9 च्या माध्यमातून। सुरुवातीला राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे त्या संदर्भातील टॉप 9 बातम्या। राज्यातील काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्यामुळे राज्यात पाऊस। मुंबईत रात्रीपासूनच संततधार पाऊस सुरू। जेजे ब्रिज रस्त्याच्या कडेला पाणी साचलं। आज मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता। सध्या तरी मुंबईतील लोकल सेवा सुरळीत। मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे दादरमधील शिवाजी पार्क मैदान जलमय। मैदान चिखलमय झालं असून सखल भागात पाणी साचलंय। रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट। सातारा, बुलढाणा जिल्ह्यांना देखील मुसळधार पावसाचा इशारा। सिंधुदुर्गात आज रेड अलर्ट जारी। 4 दिवसांपासून पावसाचं थैमान। पावसामुळे महावितरण आणि काही घरांचं मोठं नुकसान। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू असल्यानं मासेमारी बंद। मच्छीमारी नौका आणल्या किनाऱ्यावर। साताऱ्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मान्सूनपूर्व पावसाची संततधार। पावसानं ओझरडे धबधबा प्रवाहित। पहिल्यांदाच धबधबा प्रवाहित। पुणे शहरात पावसामुळे वातावरणात गारवा। शहरातील तापमानात 5 अंशाची घसरण। पुण्याला पुढील 2 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात वळवीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। तालुक्यात भाजीपाल्याचं अतोनात नुकसान। पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी।